आपल्या या औरे गावातील हे तारमळे परिवार आणि तारमळे परिवाराचे दादा कैलासवासी रघुनाथ दत्तू तारमळे दादांचं 5 वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. अर्थात 5वं पुण्यस्मरण उद्या आहे, पण आजचा महायोग म्हणायला हरकत नाही बरं का. कारण मला माहिती अशी मिळाली दादांकडून की गेली कित्येक वर्ष या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन आणि एकादशी मंडळ आपलं आहे. प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हरिपाठाचं आयोजन करत असतो, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो आणि त्याचं औचित्य साधून नेमकं आज या ठिकाणी आपण एकादशीच्या निमित्तानं आणि विशेष म्हणजे दादांचं पुण्यस्मरण या निमित्तानं हरिपाठ आयोजित केला आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे बरं का. खर तर आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात, वेगवेगळ्या विचाराची माणसं असतात. काही पैशाने श्रीमंत असतात, काही मनाने श्रीमंत असतात, काही विचाराने श्रीमंत असतात बरं का. बऱ्याच प्रकारच्या सुखसोयी आमच्या गावामध्ये असतात, पण आमचं गाव तेव्हाच शोभून दिसतंय ज्या वेळेला आध्यात्मिक विचारांची झालर त्या गावाला असते, आध्यात्मिक विचारांच्या माणसांची झालर त्या गावाला असते, त्याच वेळेला ते गाव शोभून दिसत असते. आणि म्हणून मी या ठिकाणी आल्यानंतर मला एक आनंद वाटला की आपल्या गावातील सर्व भाविक भक्त एकत्र येऊन 1 नाही 5 नाही 10 नाही गेले कित्येक वर्ष हरिपाठ मंडळाला साधारणतः किती वर्ष असतील एकादशी मंडळाला अंदाजे 3.5 वर्ष एकादशी आणि कुठल्याही प्रकारे खंड न पाडता, हे महत्वाचं आहे, खंड न पाडता. विशेष म्हणजे या औऱ्या गावाविषयी अजून एक माहिती अशी मिळाली की गेली 45 वर्षापासून या ठिकाणी हरिनाम सोहळा अखंडपणे सुरू आहे, अखंडपणे सुरू आहे. आणि मी म्हणेन त्या 45 वर्षांमध्ये अखंड हरिनाम सोहळ्यातून या गावाला काय मिळालं तर माझ्या समोर बसलेली सगळी मंडळी आहे, सगळे भाविक भक्त आहेत बरं का. अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत असतील, विचारवंत असतील बरं का. आणि हीच खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी देणगी किंवा ही सगळ्यात मोठी प्राप्ती तुम्हाला आम्हाला या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. गेली 45 वर्षांपासून या गावामध्ये अखंड हरिनाम सोहळा सुरू आहे बरं का. आज सगळ्या गोष्टींचा सुकाळ माणसाला पाहायला मिळतो, पण दुष्काळ आहे तो माऊली आध्यात्मिक विचारांचा, धर्मकार्याचा दुष्काळ पाहायला मिळतो. गावाची लोकसंख्या किती आहे यापेक्षा त्या गावामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारी मंडळी किती आहे, माणसं किती आहेत हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आध्यात्मिक विचाराची माणसं आपण सर्व, देवकार्य करण्याची आवड असलेली सर्व माणसं, भाविक भक्त या ठिकाणी आपलं सर्वांचं दर्शन झालं, दर्शन होत आहे. या प्रवचनाच्या निमित्तानं रघुनाथ दत्तू तारमळे दादा आणि त्यांचं पुण्यस्मरण. खर तर अवघ्या वयाच्या 43व्या वर्षी दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. कोरोनाच्या काळामध्ये अनेक संकट माणसांवर आली नाही का, अनेक प्रकारचे वेगवेगळे चित्र विचित्र प्रकार आपल्याला पाहायला मिळालं. असाही असं दुःख काहींना सहन करावं लागलं बरं का. आणि त्याच वेळेला अल्पशा आजाराने दादांचं निधन झालं. आज 5वं पुण्यस्मरण या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. दादांच्या पश्चात
त्यांच्या मुली असतील ऋतुजा, प्रज्ञा, मुलगा असेल श्रेयस, त्यांच्या धर्मपत्नी असेल शिल्पाताई, त्याचप्रमाणे आमचे बालकृष्ण दादा असतील, रघुनाथ दादांच्या बहिणी असतील आशाताई, अलकाताई, संपूर्ण हा तारमळे परिवार आणि ग्रामस्थ मंडळ आवरे. माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करत असतो. मुख्य म्हणजे 3 प्रकार पडतात कर्माचे: रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. 3 गुणांनी मनुष्य या ठिकाणी कार्य करत असतो. पण कार्य करत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपण काय करतोय, कसं जगतोय, कसं वागतोय याला खूप महत्व आहे. आणि माणूस गेल्यानंतर पुण्याचंच स्मरण केलं जातंय, पापाचं नाही. बरं का? पुण्याचंच स्मरण केलं जातंय. एखादा माणूस जर गेला ना दादा, तर त्याला निरोप देताना त्याच्या अंतिम संस्कारासाठी ज्या वेळेला अनेक माणसं जमतात की नाही, त्यावेळेला त्याने त्याच्या आयुष्यामध्ये किती संपत्ती कमवली याचा विचार कोणीही करत नाही. त्यावेळेला ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये एकच असतो: कसा वागला, कसा जगला, त्याची स्तुती असते. ते विचार त्या ठिकाणी केले जातात. आणि म्हणून दादांनी दादांच्या आयुष्यामध्ये जी काही पुण्यकर्म केली, अनेक संघटनांमध्ये कार्य करत होते, समाजामध्ये कार्य होतं, सामाजिक कार्य होतं, त्यांचं समाजसेवेचं कार्य होतं. आणि खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करता करता वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. या ठिकाणी त्यांचे भाऊ बालकृष्ण दादा आहेत, ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे दिव्यांगांसाठी कार्य करतायत, काम करतायत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. घरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं ही देणगी आपल्या आई वडिलांची असते, आपल्या वरिष्ठांची असते. जे काही तुमच्या आमच्याकडे चांगले गुण आहेत, चांगली कर्म आहेत ना, ही सगळ्यात मोठी देणगी आपल्या वरिष्ठांनी आपल्याला दिलेली असते. आणि म्हणून अनहिताकडे वाटचाल करणं सोपं आहे. अनहिताकडे मनुष्य सहज वाटचाल करत असतो, पण हिताकडे वाटचाल करणं आणि हिताच्या गोष्टी करणं यासाठी मार्गदर्शन लागतंय. संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा लागतो किंवा सत्संग लागतो. विशेष म्हणजे आपल्या हितासाठी जागे असणाऱ्या आणि आपल्या हितासाठी कार्य करणाऱ्यांचं स्तवन करत असताना त्याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा आई वडिलांना देतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आणि म्हणून आपल्याकडे जी काही चांगले विचार आहेत, चांगली कर्म आहेत ना, याला कारण म्हणजेच आपल्या आई वडिलांची देणगी म्हणावं किंवा त्यांचा आशीर्वाद म्हणावं किंवा वरिष्ठांचा आशीर्वाद, संतांची कृपा म्हणावी. त्याशिवाय ते चांगले विचार माणसाकडे येत नाहीत. आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना आमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात. आणि त्याच्याही पुढे धर्माची व्याख्या सांगत असताना सस्वरूपी राहणे या नाव स्वधर्म. आम्हाला स्वतःच ज्ञान झालं पाहिजे, आम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे, आम्ही स्वतः कसं वागावं, कसं जगावं याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरं का? हल्ली माणसाच्या जीवनाचा प्रवास जर पाहायला गेला ना, तर माणसाचं आयुष्य जे आहे ना, ते धावपळ करूनच जात आहे, नाही का? धावपळ करूनच जात आहे. एकदा प्रवासाला त्याने सुरुवात केली ना, एवढा धावतोय एवढा धावतोय एवढा धावतोय की वृद्धाप काळामध्ये थकल्यावर मग विचार करतोय, आयुष्यभर काबाड कष्ट केले, आयुष्यभर धावपळ केली, सर्वांसाठी सर्व केलं, पण माझ्यासाठी करायचं राहून गेलं. सगळ्यांसाठी जगलो, मुलाबाळांसाठी जगलो, बाईसाठी जगलो, घरातल्या कुटुंबासाठी जगलो, घरासाठी जगलो, संसारासाठी जगलो, समाजासाठी जगलो, आप्तेष्टांसाठी जगलो, मित्रमंडळीसाठी जगलो. जेव्हा सगळं संपतंय ना, तेव्हा माणसाला पश्चाताप होतो, स्वतःसाठी जगायचं राहून गेलं. सगळ्यांसाठी सगळं केलंय, माझ्या स्वतःसाठी मी काय केलंय? बरं का? आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना एक खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो की आपण
हे जे कार्य करतोय ना, हरिपाठ मंडळ असेल, एकादशी मंडळ असेल, जे आध्यात्मिक क्षेत्राचं कार्य करतोय ना आपण, देवाचं जे कार्य करतोय ना, हे कोणासाठी नाही, ही आपली व्यवस्था आहे. आपल्यासाठी आपण कार्य करतोय, हे आपल्यासाठी आपण कार्य करतोय, ही आपली व्यवस्था आहे. आज कलियुगामध्ये मनुष्य आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना जे विसरतोय ना, बरं का, बाकी संसाराच्या प्रापंचिक सगळ्या गोष्टींचं त्याला स्मरण असतंय, पण विस्मरण त्याला परमार्थाचं होतंय, अध्यात्माचं, आध्यात्मिक विचाराचं विस्मरण होत आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच बोललो की आज आध्यात्मिक विचारांचा दुष्काळ आहे, बाकी सगळ्याचा सुकाळ आहे, सगळ्याचा सुकाळ आहे. आयुष्यामध्ये कर्म करत असताना मनुष्य वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती कमवत असतो आणि संपत्ती कमवायचे मार्ग पण भरपूर असतात, बरं का, भरपूर मार्ग आहेत. आज या कलियुगामध्ये काही कमी मार्ग नाही आहेत संपत्ती मिळवण्यासाठी, पैसा अडका मिळवण्यासाठी भरपूर मार्ग आहेत. पण संस्कार जर निर्माण करायचे असतील तर आम्हाला या प्रांगणामध्येच बसायला पाहिजे. संस्कार संपन्न जर आम्हाला व्हायचं असेल ना, तर आम्हाला मंदिरातच येऊन बसायला पाहिजे, मंदिराच्या प्रांगणातच बसायला पाहिजे, जर संस्कार संपन्न व्हायचं असेल तर. बाकीच्या गोष्टी आम्हाला सगळ्या शिकायला मिळतात. शाळेत शिकलेले धडे आणि माणसं शिकवतात ते धडे, बरंच काही शिकायला मिळतंय माणसाला. पण खरं जर आमच्या जीवनाचा आम्हाला जर अभ्यास करायचा असेल ना, तर आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. आम्ही संतांचं जगणं वागणं बघितलं पाहिजे. ही व्यवस्था आहे आमची. आमचं हित ज्याच्याने आहे ना, ते हिताचं कार्य आमच्याकडून पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने घडतंय. हिताचं कार्य आमच्याकडून पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने घडतंय. आणि म्हणून आज जर वर्तमान काळामध्ये आम्ही जर परमार्थ करतोय, भक्ती करतोय, देवाचं नामचिंतन जर करतोय, तर भविष्याचं आम्हाला चिंता नाहीये, भविष्याची चिंता आम्हाला नाहीये. म्हणून वर्तमान कालावर भविष्य आधारित आहे, वर्तमान कालावर भविष्य आधारित आहे. आणि चारही युगाचा जर निवाडा घेतला तर चारही युगामध्ये साधना वेगवेगळी होती. सत्ययुगामध्ये, कृतायुगामध्ये ध्यानाला महत्व होतं, ध्यानाला महत्व होतं. त्रेतायुगामध्ये होम हवनाला, यज्ञ यागाला महत्व होतं. द्वापार युगामध्ये कर्मकांडाला महत्व होतं. कलयुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये आम्हाला अतिशय साधं आणि सोपं साधन दिलेलं आहे, अतिशय साधं आणि सोपं साधन. नाम घेता न लगे मोल, जगद्गुरु तुकोबा म्हणतायत. नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम नाम. बरं का, किती सामर्थ्य आहे. वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे, किती सामर्थ्य आहे. हरिनाम नेमस्त पाषाणकारी दगड तारण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे, दगड तारण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. फक्त लिहून घेतलं पाहिजे, नाही का. वानर सगळी छोटे छोटे दगड, अशी जे दगडे मिळतील त्याच्यावर त्या राम नाम लिहितायत आणि ते पाण्यामध्ये सोडतायत, बरं का, पाण्यामध्ये सोडतायत. जो दगड पाण्यात सोडला ना त्यांनी, तो दगड पाण्यामध्ये तरतोय. ज्याच्यावर राम नाम लिहिलं ना, राम नाम लिहिलेलं दगड पाण्यामध्ये तरतात, बरं का. आणि हे प्रत्यक्ष बघितलं कोणी? भगवान श्रीराम प्रभूंनी. प्रभूंना वाटलं की नावात जर दगड तरतात तर आपण टाकून सुद्धा दगड तरतील ना, आपण सोडून सुद्धा दगड तरतील ना. म्हणून प्रभू रामचंद्र पाण्यामध्ये दगड टाकायला एक मोठा दगड घेतला, तो टाकला, बरं का. बुडाला तो. विचार केला जरा मोठा होता, थोडा छोटा घेऊ, थोडा छोटा घेऊ, थोडा छोटा घेऊ, थोडा छोटा घेऊ, असं करता करता अगदीच लहान, अगदी लहान सुद्धा पाण्यामध्ये बुडाला. आणि तेवढ्यात मागे बघितलं तर दोन्ही हात जोडून हनुमंत उभे होते, मारुती राया उभे होते, बरं का. मारुती राया म्हणतायत, भगवंता, ज्या दगडावर तुमचं नाव लिहिलं ना, तो दगड पाण्यात तरतो.
ऐकताय ना? ज्या दगडावर तुमचं नाव लिहिलं ना, तो दगड पाण्यात तरतो, पण जो दगड तुमच्या हातून सुटतो ना, तो कुठल्याच पाण्यात तरणार नाही. आम्हाला देवाच्या हातात जर राहायचं आहे ना, तर घेतलेलं कार्य 100% सत्ययुगाचं आहे. तुम्ही कृतकृत्य आहे, कृतकार्य आहे, देवाचं कार्य आहे, धर्माचं कार्य आहे. आणि आम्हाला जर अखंड देवाच्याच हातात राहायचं आहे, देवाचंच होऊन जर राहायचं आहे ना, तर खऱ्या अर्थानं आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड नामचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून हरिपाठाचा पहिला अभंग आहे, देवाची द्वारी उभा क्षणभरी. हे देवाचं द्वार आहे. डोळे, कान हे देवाचं द्वार आहे. हे मुख देवाचं द्वार आहे. एवढंच नाही, पूर्ण नरदेह म्हणजे देवाची प्राप्त करून देण्याचं द्वार आहे. मनुष्य देह म्हणजे देवाची प्राप्ती करून देण्याचं द्वार आहे. 83,99,999 योनींचा जर आम्ही विचार केला ना, तर 84,00,000 जीव योनी मनुष्य देह एका बाजूला ठेवा आणि 83,99,999 योनींचा विचार करा. उभ्या कळ्याचा निर्माण केलेला आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे, विशेष जाणीव दिलेली आहे, 4 वाचा दिलेल्या आहेत, परा, पश्चिंती, मध्यम आणि वैखरी. फक्त आम्ही काय केलं पाहिजे का माहितीये का? उभा क्षणभरी डोळ्यातून आम्ही भगवंतालाच बघितलं पाहिजे. याला म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. कानातून आम्ही देवाचंच ऐकलं पाहिजे, मुखातून आम्ही देवाचंच बोललो पाहिजे. ज्या वेळेला सर्वांगाने देवाची भक्ती घडेल ना, ज्या वेळेला आमच्या सर्वांगाने देवाची पूजा घडेल ना, त्यावेळेला मंदिरातल्या पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त सर्वांगाने आम्हाला पूजा करता आली पाहिजे. पण सर्वांगाने जर पूजा करायची आहे ना, तर त्यासाठी साधन आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हे साधन आहे कलियुगातलं नामस्मरण. भगवंताचं नामचिंतन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं अतिशय साधं आणि सोपं साधन. अतिशय साधं आणि अतिशय सोपं साधन, बरं का? ते नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे, ते नामचिंतन आमच्याकडून घडलं पाहिजे. आमच्यामध्ये परिवर्तन जर करून घ्यायचं आहे ना, तर कुठलीही वासना असू द्या, कुठलंही व्यसन असू द्या, कुठलाही नाद असू द्या, अजून कुठल्याही प्रकारचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये असू द्या, सगळ्याचं भस्म करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. सगळ्यापासून मुक्त होण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतरीचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे, बरं का? फक्त ते आम्ही कसे घेतलं पाहिजे? कांदा मुला भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, बरं का? ते नाम घेताना आम्ही कसं घेतलं पाहिजे? प्रत्येक कार्य करताना आम्हाला देव दिसला पाहिजे, देवाचं स्मरण राहिलं पाहिजे. आम्ही घरात असलो तरी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, आम्ही शेतात असलो तरी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, आम्ही बांधावर प्रवासात, आम्ही नोकरी व्यापार व्यवसाय कुठेही जरी असलो तरी आम्हाला अखंड त्या भगवंताचं स्मरण राहिलं पाहिजे. अखंड देवाचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. दरिता कांडिता तुझं गाईना अनंता. नाही, काय अधिकार असेल त्या जनाईचा? फक्त मनामध्ये घ्यावं, मला दलन दलायचंय, पांडुरंग परमात्म्याने यावं. जात्याच्या तळा ठेवायच्या आधी ते काय असेल वस्त्र ते अंतरावं, ते जात ठेवावं, खालची तळ वरची तळ ठेवावी, खुंटा ठोकावा. आणि विशेष म्हणजे जे धान्य दळायचंय ते बाजूला घ्यावं आणि मग जनाईची वाट बघत बसावं. काय अधिकार असेल जनाईचा? बघा ना, काय अधिकार असेल? आणि मग एकदा जनाई आली की मग ते दळायला सुरुवात करावी, बरं का?
ते दळता 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 दळण दळता 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 ते एकदा ओव्या गायला सुरुवात केली जनाईने की पांडुरंग परमात्मा त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जायचे, एकरूप होऊन जायचे, देहभान विसरून जायचे. बरं का, रात्रीच्या वेळी दळण दळायला घेतलेलं आहे. जनाईच्या ओव्या एकीकडे सुरू झालेले, त्या ओव्यांमध्ये बरं का ते स्तवन एवढं उत्तम की त्या स्तवनामध्ये रममाण झाले पांडुरंग परमात्मा. मध्येच ते दळण जळता जळता पांडुरंग परमात्म्यांना घाम फुटलं म्हणून अंगावरचे ते दागिने वगैरे बाजूला काढून ठेवले. आणि दागिने बाजूला काढून ठेवल्यानंतर जनाईची बाजूलाच असलेली वलकल घाम पुसायला घेतली आणि घाम पुसून झाल्यानंतर ती खांद्यावर ठेवली. दळण दळायचं चालू आहे, इकडे जनाईच्या ओव्या सुरू आहेत, जनाई ओव्या गात आहेत. बरं का, आणि नेमकं काय झालं, दळण दळण्यामध्ये एकरूप झाले, अगदी मस्तकी तलीन होऊन गेले त्याच्यामध्ये, त्या नामस्मरणामध्ये, त्या ओव्यांमध्ये. अशा प्रकारे ते चालू होतं. दळण दळता दळता दादा पहाट झाले, समजलं नाही. काकड्याचा आवाज पांडुरंग परमात्म्याच्या कानावर आला. उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकाळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळ. जसे होते ना पांडुरंग परमात्मा तसे धावपळ करत जाऊन विटेवर उभे राहिले. जसे होते तसे जाऊन विटेवर उभे राहिले. आणि थोडा अंधार होता तोपर्यंत काही नाही, पण जसं उजाडलं ना बघितलं तर अरे बापरे, पांडुरंग परमात्म्याचे दागिनेच गायब आहेत. आणि मग एकच वार्ता सर्वत्र पोहोचली गेली, पसरली गेली. काय, पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेले. बरं का, असं काही असलं ना की ठराविक माणसं असतात गावामध्ये प्रचार आणि प्रसार करणारी. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी किती जणांना सांगू, कुठे कुठे जाऊ, कोणाकोणाकडे जाऊन बसू आणि सांगू. बरं का, आणि ही वार्ता जशी गावामध्ये पसरली, जे कधी हरिपाठ आला नाही, जे कधी एकादशीच्या कार्यक्रमाला नाही, जे कधी काकड्याला नाही, बरं का, ते सगळ्यात पुढे खरं की काय, आम्ही ऐकलंय ते खरं आहे का, आम्ही ऐकलंय ते खरं आहे का, उपहासाने अगदी त्या ठिकाणी चर्चा करायला लागले ते. आणि मग तेवढ्यात एकाची नजर गेली पांडुरंग परमात्म्याच्या खांद्यावर असलेल्या वलकलीकडे. इकडे बेदरच्या भाषापर्यंत ती खबर गेली होती की पांडुरंग परमात्म्याचे दागिने चोरीला गेलेले आहेत. आणि त्याने सुद्धा सांगितलं जो कोणी असेल त्याला शोधून काढा, कोण आहे तो शोधून काढा त्याला. इकडे मंदिरात असलेल्या काहींची नजर गेली पांडुरंग परमात्म्याच्या खांद्यावर असलेल्या वलकलीवर. आणि तेवढ्यात काहींनी ओळखली ती वलकल ही जनाईची वलकल आहे. आणि जर पांडुरंग परमात्म्याच्या खांद्यावर जर जनाईची वलकल आहे तर कदाचित दागिने सुद्धा तिनेच नेले असतील, तिच्याकडेच असतील. आणि मग त्याच शोधासाठी सगळे निघाले. बरं का, आता तिथे कोण कोण होते, बाकीचे सगळेच होते. पण विशेष म्हणजे कुठल्याही पालखी सोहळ्यामध्ये जे कधीही सहभागी नसतात ते सगळ्यात पुढे होते. बरं का, कुठल्याही दिंडीमध्ये पायी चालायला ते स्वतः नसतात, पण जे चालतात त्यांची कुचेष्टा करतात ते सगळ्यात पुढे होते. बरं का, कधी जर गावामध्ये चांगली धार्मिक कार्याची मिरवणूक निघाली ना तर त्या धार्मिक कार्याच्या मिरवणुकीमध्ये जे कधी येत नाहीत, उलट आरती जे असतात ना त्यांची निंदा करतात ते सगळ्यात पुढे होते. कारण विषय त्यांच्या आवडीचा होता, विषय त्यांच्या आवडीचा होता. बरं का, आणि मग चर्चा करतायत सगळे. लांबूनच जाय नाही बघितलं, एवढी माणसं इकडे येत आहेत, सगळ्यांचं दर्शन होईल. तिला माहित नाही काय आहे ते, एवढ्या भाविक भक्तांचं दर्शन, एवढ्या सगळ्या माणसांचं दर्शन. जनाई जवळ आले आणि जनाईला वलकल दाखवली. ही वलकल तुझीच ना,
हो म्हणाली ती, बघितल्या बरोबर हो म्हणाली, कुठल्याही प्रकारचा संकोच नाही मनामध्ये, काही नाही, पुढचं काही माहीतच नाही ना. पण तेवढ्यात ज्याने दाखवली तो म्हणतोय जर ओळख तुझी आहे ना तर पांडुरंग परमात्म्याचे दागिने सुद्धा तूच घेतले असशील. आणि तेवढ्याच जनाईला कळलं, तेवढ्याच आठवण झाली की रात्री पहाटेच्या वेळी पांडुरंग परमात्म्याला घाम फुटला म्हणून दागिने माझ्या घरी काढून ठेवले, कदाचित असू शकतात. पण आता यांना काय सांगावं, यांना सांगावं काय. आणि शोध केल्यानंतर दागिने सापडले. बेदरच्या बादशहापर्यंत ती खबर पोचली. बेदरच्या बादशहाने फरमान दिला, त्या ठिकाणी सांगितलं की चंद्रभागेच्या तीरावर एक सूळ तयार करा आणि त्या ठिकाणी जो कोणी असेल दोषी त्याला त्या ठिकाणी न्या आणि जी काय असेल शिक्षा ती सांगितली त्यांनी. डोळ्यामध्ये अश्रू आहेत जनाईच्या. पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करते, देवा अरे ज्या विचारांनी कधी मला स्पर्श सुद्धा केला नाही, कधी माझ्या मनाला सुद्धा शिवले नाहीत जे विचार, देवा आज प्रत्यक्ष तो आळ माझ्यावर आलाय, आळ माझ्यावर आलाय. आणि अशा वेळी कोणी काही बोलतंय हो. तुमच्याकडे 99 चांगले गुण आहेत ना ते नाही बघणार, पण एखादा जर वाईट काही घडलं कोळसा उघडायला खूप मजा येते त्यांना, खूप मजा येते बरं का. वाईट काही एखादा गुण असला ना की तो एकच गुण घेऊन अख्खा गावभर फिरणार, ते तो महाराज, तो माणूस, तुम्ही, आणि त्याला असं समजता. अरे दादा 99 बघ ना, 99 बघ ना. काय आमचा पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत आमच्यामध्ये बदल घडणार नाही. समजतंय ना. हे प्रवचन परिवर्तनासाठी आहे, कीर्तन परिवर्तनासाठी आहे, गाथा गीता भागवत ज्ञानेश्वरी संतांनी जी आम्हाला दिलेली आहे ना परिवर्तनासाठी दिलेली आहे. का परिवर्तन होत नाही, आमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. एका साधूला त्याच्या शिष्याने विचारलं, महाराज मी श्रवण करतोय, मी प्रवचन श्रवण करतोय, मी कीर्तन श्रवण करतोय, मी ग्रंथ वाचन करतोय, आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 वेळा पारायण झाला असेल अमुक ग्रंथाचा, मी नामस्मरण करतोय, मी देवाच्या बाबतीत कधीही काही कमी पडत नाही, बदल का होत नाही, आत्मप्रचिती का येत नाही, आत्मसाक्षात्कार का होत नाही, परिवर्तन का दिसत नाही माझ्यामध्ये, का दिसत नाही बरं का. आणि जेव्हा त्यांनी ते त्या साधूला सांगितलं त्यावेळेला अनेक शिष्य वर्ग बाजूला होते, त्यांनी सुद्धा तीच समस्या त्या साधूला सांगितली. आपल्याकडे अनेक शिष्य मंडळी आहे पण पाहिजे तसं परिवर्तन पाहायला मिळत नाही, का, कारण काय. साधूने सांगितलं ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला उद्या देतोय सकाळी. रोज नित्य नेमाने आपण जेव्हा 7 वाजता मठात येतोय की नाही, उद्याही तुम्ही सर्वांनी 7 वाजता सकाळी मठात यायचं आहे. प्रश्नाचं उत्तर मिळेल या आशेने 6:45 सगळे हजर झाले. 6:45 सगळे येऊन आश्रमामध्ये स्थानपन्न झाले आणि 7 वाजता महाराज त्या ठिकाणी आले. पांढरा शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र सदरा घातला होता महाराजांनी बरं का. फक्त येताना त्यांनी त्या सदऱ्याला वरती एक थोडा हाताच्या इथे ना काळा डाग लागलेला. आणि ज्या वेळेला त्यांनी त्या आश्रमात प्रवेश केला त्यावेळेला सर्वांनी नमस्कार वगैरे केला, त्यांनी नमस्कार केला सर्वांना आणि सगळे अगदी आश्चर्याने पाहायला लागले. अगदी पांढरं शुभ्र सगळं व्यवस्थित, अगदी मस्त की तो ड्रेस गणवेश त्यांचा. महाराजांनी विचारलं कसे वाटतात कपडे आज मला, हा गणवेश कसा वाटतो मला. सगळ्यांकडून एकच उत्तर आलं, महाराज अतिशय चांगलं आहे पण हाताला काला काहीतरी लागलाय डाग. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं हा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत तुमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही. हा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही ना. दत्तगुरूंनी 24 गुरु केले. कसे, माऊलींच्या भाषेत सांगायचा म्हणजे जो जो जयाचा घेतला गुणा
तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले आभार बळाचे संपूर्ण गुरु दिशे. जे चांगलं आहे ते शिका, स्वीकारा, वाईट आहे ते बाजूला सारा. आम्ही वाईट धरून बसतोय, चांगल्याकडे लक्ष घालत नाही, म्हणून आमच्यामध्ये परिवर्तन होत नाही. म्हणून आमच्याकडून निंदा घडते एखाद्याची, आमच्याकडून द्वेष घडतो, तिरस्कार घडतो. त्याला कारण तेच आहे. आणि म्हणून कोणाच्या मनात काही येईल ते बोलायला लागले. हो काय जर नाही, हो या काय, तुमचे अभंग काय, तुमची रचना काय, आणि हे पण कानामध्ये शिसा होता हो ना, असा त्रास होतोय जनाईला. रस्त्यात जाता जाता त्या चंद्रभागेच्या तीरावर जायचं आहे, ज्या ठिकाणी सूळ आहे त्या ठिकाणी निघाली, त्या दिशेने घेतले जनाईला, त्या दिशेने चालवलेली आहे. आणि सगळे बरोबर आहे. कोण काय चर्चा करते तर कोण काय चर्चा करत आहे, बरं का. चंद्रभागेच्या काठावर गेल्यानंतर समोर सुळाकडे बघितलं जनाईने, डोळे मिटले, पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली, देवाला विनवणी करायला लागली. देवा, आज मला सुळावर देत आहे त्याचं मला मुळीच दुःख नाही देवा. आज काय ना उद्या काय जायचंच आहे, पण जो डाग लागतोय ना त्याचं खूप मोठं दुःख आहे देवा मला. जो चोरीचा आळ माझ्यावर आलेला आहे ना देवा, खूप दुःख वाटतंय मला, खूप दुःख वाटतंय. डोळे मिटले, देवाला प्रार्थना करायला लागली, देवाला विनवणी करायला लागली, देवाचं नामस्मरण करायला लागली. आणि नामस्मरण करता 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 ज्या वेळेला डोळे उघडले ना, त्यावेळेला पाहते तर सूळ नाही, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने त्या ठिकाणी दर्शन दिलं. जनाईलाच नाही, उपस्थित असलेल्या सर्व भाविक भक्तांना दर्शन झालं पांडुरंग परमात्म्याचं. सूळ राहिलाच नाही तिथे. आणि मग हे दृश्य बघितल्यानंतर ज्याचा तो बोलायला लागला, आम्हाला माहित होता जनाई अशी करणार नाही म्हणून. माणसांचे विचार समजतंय ना, माणसाची बुद्धी. ज्या बाया नको नको त्या चर्चा करत होत्या ना, त्या महिला पण बोलायला लागल्या. माझा विश्वास होता, पण ही लोक बोलायला ऐकत नाही ना. आजोबाई तूच तर सगळे पुढे होती. जेव्हा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन सगळ्यांना झालं, त्यावेळेला सगळ्यांनी पहिलं दर्शन जनाईचं घेतलं आणि काय सांगितलं, जनाई एवढी महान आहेस की तुझ्यामुळे आज आम्हाला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. आम्ही प्रत्येक कार्य करताना भगवंताचं नामस्मरण करायचंय, प्रत्येक कार्य करताना देवाचं नामस्मरण करायचंय. कारण नामस्मरणात खूप सामर्थ्य आहे, बरं का. तेने मुक्ती चारही साधी येल्या, सरोगता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. चारही मुक्ती साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. फक्त होतंय काय माहितीये का, आम्ही काही गोष्टींमध्ये अडकून राहतोय बाबा. संतांनी नामस्मरणासाठी वेळ बघितली नाही, काळ बघितला नाही, दिवस बघितला नाही, रात्र बघितली नाही, आपल्या हातात कोणतं काम आहे तेही बघितलं नाही. फक्त नामस्मरण घडलं पाहिजे बस. समजतंय ना. निमित्त काही असू द्या, आपल्याला सुद्धा निमित्त काही असू द्या. सांगितलं ना हरिपाठ चला, सांगितलं ना प्रवचन श्रवण करायचंय, कीर्तन श्रवण करायचंय, आम्हाला श्रवण होतंय हे महत्वाचं आहे. निमित्त काही असू द्या, निमित्त काही असू द्या, श्रवण होतंय ना हे महत्वाचं आहे. एक शेतकरी जगद्गुरु तुकोबांकडे गेला, बरं का. आणि जगद्गुरु तुकोबांकडे गेल्यानंतर गेल्याबरोबर दोन्ही हात जोडले आणि काय म्हणाला माहितीये, रामकृष्ण हरी माऊली. आनंद जगद्गुरु तुकोबांना. हात जोडणारे कमी होते बरे का बाबा त्या टायमाला. जगद्गुरु तुकोबांना हात जोडणारे कमी होते, खूप कमी, खूपच कमी. आणि त्यात असा जर एखादा भेटला ना तर जगद्गुरु तुकोबांचा आनंद गगनात मारे ना. माझे जातीचे मज भेटो कोणी, नाही का. रामकृष्ण हरी माऊली. जगद्गुरु तुकोबांनी तेवढ्या जोरात आवाज दिला, रामकृष्ण हरी माऊली. तेवढ्यात तो थांबला नाही. तुकोबा तुमच्याशी काम आहे मला. तुकोबा म्हणतात तर अख्खा गाव बोलतो का तुकोबा काही कामाचे नाही, तू काय काही कामाचा राहिला नाही म्हणतात. आणि चार ते हा माणूस माझ्याकडे काम घेऊन आलाय म्हणजे मी काहीतरी कामाचा आहे
अहो आनंद गगनात व्हावे ना जगद्गुरु तुकोबांचा, गगनात व्हावे ना. ज्या ती हा माणूस बोलतोय तुकोबा एक काम आहे तुमच्याशी, त्या वेळेला जगद्गुरु तुकोबांच्या मनामध्ये विचार आला की हा काहीतरी कामाचं आहे बाबा, नाही का. बरं मग काय काम आहे म्हणे, काय नाही जे तुम्ही करताय ना तेच काम. काय, टाळ चिपल्या मृदुंग घ्यायचं आणि जे तुम्ही तुमच्या घरामध्ये भंडाऱ्या डोंगरामध्ये भामचंद्रामध्ये जे बोराड्यामध्ये करताय ना ते माझ्या शेतात येऊन भजन करायचं. काय म्हणताय, काय आनंदच नाही का, आनंदच ना. आम्हाला जे काम येतंय ना, जी कलागुण आम्हाला भगवंताने दिलेले ना ती सांगा. निमित्त तुमचं काही असू द्या, मग ते पुण्यस्मरण असू द्या, उत्तर कार्य असू द्या, हरिनाम सोहळा असू द्या, अजून काही असू द्या, काही निमित्त असू द्या. बारशाला पण आम्ही प्रवचन करू, तर वाढदिवसाला प्रवचन करू, आनंद. उलट त्या ठिकाणी तर आनंदच. दुःखाच्या ठिकाणी आम्हाला करायला मिळतोय, सुखाच्या ठिकाणी जर मिळालं तर काय आनंद, गगनात व्हावे ना, आहे की नाही. बरं मग वेळ वगैरे काही 8 ते 9 का काय कशी काय, तेव्हा त्याने सांगितली अमर्याद वेळेला बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. तुमच्या जेवढी शक्ती असेल ना, जेवढं ताकद असेल ना, तुमच्यात जेवढं सामर्थ्य आहे ना तेवढं भजन करायचं. अरे बापरे, आनंद वाटला जगद्गुरु तुकोबांना, आनंद वाटला. ठरल्या वेळेप्रमाणे याने त्यांना शेतामध्ये नेले जगद्गुरु तुकोबांना, चिपळ्या हातामध्ये टाळ मृदुंग नाही का, आणि मस्त की भजनाला सुरुवात केली. त्या ठिकाणी सांगितलं तुकोबा तुम्हाला जेवढं काही नामचिंतन करता येईल, नामस्मरण करता येईल तेवढं करा, तेवढं करा. असा गजर झाला पाहिजे, जोरात गजर झाला पाहिजे. आवाजाची मर्यादा नाही, किती आवाज, किती मोठा आवाज असू द्या. जसे आपण नाही का आवणीला वगैरे माणसं लावतोय कामाला आणि मग परतीच्या मार्गाने घराच्या निघतोय आपण भाकरी आणायला, नाही का. तसं जसं काय तुकोबांना कामालाच लावलंय त्याने, असं लावून तो परतीच्या दिशेने निघाला आणि परतीच्या दिशेने येत असताना त्याचा शेजारचा शेतकरी त्याला मिळाला रस्त्यामध्ये. म्हणे काय रे, त्याला येडा बोलतायत लोक, तू पण वेडा झाला का. म्हणे मी कसा वेडा, मी कसा वेडा. अरे म्हणे खुशाल शेतामध्ये भजन ठेवलंय तू, लोक घरात ठेवतायत, प्रांगणामध्ये ठेवतायत, अंगणात ठेवतायत, मंदिरात ठेवतायत, शेतात भजन. अरे म्हणे मी काय वेडा आहे का. कणस आल्यात, कणस आल्यात, पाखरांनी एवढा त्रास दिलाय का काही केल्या पाखरं ऐकत नाहीत. आता यांच्या आवाजामध्ये हिंमत होईल का पाखरांची यायची. त्याचा उद्देश बघा काय आहे, आपला विषय काय, निमित्त काही असू द्या, आम्हाला आमचं काम करायला मिळतंय ना हे महत्वाचं आहे. बरोबर आहे की नाही बाबा, निमित्त काही असू द्या. आणि बोलतो मी 4-5 दिवस जरा बाहेर चाललोय, मलाही वेळ नव्हती, दिलाय कामाला लावून, बोलतो करेल आता, किती करायचं तेवढं, नाही का. आणि गेला निघून. तो 2-4 दिवसानंतर जेव्हा आला ना दादा, तेव्हा शेजारची इकडची तिकडची पाखरं पण त्याच्या शेतामध्ये मस्त भजनाचा आनंद घेत होती, भजनाचा आनंद घेत होती. अहो नामस्मरण करताना जी पाखरं जगद्गुरु तुकोबांच्या अंगा खांद्यावर खेळतात ते त्यांचं भजन ऐकून बाजूला जातील, बाजूला जातील. तुमचं निमित्त काही असू द्या, आम्हाला नामचिंतन करायला मिळतं एवढं महत्वाचं आहे. आपला विषय काय आहे, काळ बघितला नाही, वेळ बघितली नाही, जागा बघितली नाही, कुठे करायचं ते. आणि तीच आम्हाला माऊली सुद्धा, जगद्गुरु तुकोबा सुद्धा आम्हाला स्मरण करून देतात, माऊली सुद्धा स्मरण करून देतात की तुम्हाला जर नामस्मरण करायचं असेल ना तर दिवस बघू नका, शुभ आहे का अशुभ आहे. ज्या दिवशी आम्हाला परमार्थ करण्याची उपरती अंतःकरणामध्ये निर्माण झाली ना तो दिवस आमच्यासाठी शुभ आहे. भले कॅलेंडरवर अमावस्या असेल, पण देवाचं नामचिंतन करायची उपरती निर्माण झाली तो दिवस आमच्यासाठी शुभ आहे, तो दिवस आमच्यासाठी शुभ आहे. म्हणून म्हणतात काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पायी उद्धरती, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. बरं कसं करावं, कुठलं आसन घालावं, ठाईच बैसोनी करा एक चित्त, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण.
काय करायचंय आम्हाला? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, आवडी अनंत आळवावा. अखंड आम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय, नामचिंतन करायचं आहे. आणि खर तर प्रत्येक कार्य करताना तो देव आम्हाला आठवला पाहिजे. प्रत्येक कार्य करताना बरं का, आम्हाला संसारात सुद्धा परमार्थ आठवला पाहिजे. संतांनी संसार केला नाही का? जगद्गुरु तुकोबांनी संसार केला, नामदेवांनी संसार केला, संत शिरोमणी नामदेव महाराज, त्याचप्रमाणे शांती ब्रह्म नाथ महाराजांनी संसार केला. बरं का, फक्त त्यांच्यात ना आमच्यात फरक एवढाच आहे की शांती ब्रह्म नाथ महाराजांना राग